लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मुंगी फाट्यावर ऑनलाईन चक्री जुगार अड्डा फोफावला, शेतकरी मजुरांची होत आहे आर्थिक लूट। बातमी पैठण येथून। पैठण शहरापासून अवघ्या 1.5 ते 3 किलोमीटर अंतरावर पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटेगाव येथील मुंगी फाट्यावर बेकायदेशीर ऑनलाईन चक्री नावाचा जुगार अड्डा खुलेआम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या फाट्यावर शेतकरी, मोलमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची नेहमी वर्दळ असते। हाच फायदा घेत काही व्यक्तींनी गरीब व कष्टकरी लोकांची फसवणूक करण्यासाठी हा ऑनलाईन चक्री जुगार अड्डा उभारला आहे। या अड्ड्यावर रोज संध्याकाळी गर्दी जमते आणि रात्री 8 पर्यंत जुगाराचे डाव रंगतात। हा खेळ केवळ मनोरंजन नव्हे तर व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर परिणाम करणारा धोकादायक व्यसनाधीन व्यवहार बनला आहे। ग्रामीण भागातील तरुण, अल्प उत्पन्न गटातील लोक आणि तणावग्रस्त व्यक्ती याला सहज बळी पडतात। चक्री या खेळात फिरत्या चक्रावर पैसे लावले जातात आणि हार जीत नशिबावर ठरते। सुरुवातीला काही डाव जिंकवून खेळाडूचा आत्मविश्वास वाढवला जातो, परंतु नंतर तो जास्त पैसे लावतो आणि नुकसानीच्या दुष्टचक्रात अडकतो। शेतीतून मिळालेल्या किंवा मजुरीतून मिळवलेल्या थोड्याफार पैशांची उधळपट्टी या अड्ड्यावर होते। परिणामी घरातील जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण आणि शेतीची कामे याकडे दुर्लक्ष होते। सतत पैसे हरल्यामुळे अनेक जण कर्जबाजारी आणि मानसिक तणावग्रस्त होत आहेत। घरगुती वाद, नैराश्य आणि समाजातील गुन्हेगारी वाढीस लागल्याची चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। या बेकायदेशीर जुगार अड्ड्याकडे पैठण पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगत असून तातडीने कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.